सकाळी थांबलो होतो नाश्त्याला. बघून घ्या, म्हटलं नाश्ता नाश्त्याला करून घेऊ. खूप गर्दी होती दिवसभर इथं. प्रवास करायचा अण्णाला आहे. म्हटलं मला भूक अण्णाला लागली, म्हटलं लवकर वडा नाश्ता द्यावा. द्या. अण्णाने मग अण्णाने वडा आणि चटणी दिली, हे दिलतं. शेंगदाण्याची. चटणी दिली ती हिची खोबरीची चटणी नव्हती. अण्णाला मग म्हटलं अण्णाला अजून एक म्हटलं डोसा लावा. एक. अण्णाने मग मस्त अण्णाला डोसा लावला. छान साफ करून घेतलं, त्याच्यावर पाणी मारलं. अण्णाला म्हटलं 2 डोसे लावा, एकदम भारी म्हटलं मसाला डोसा. अण्णाने मस्त एकदम छान मसाला डोसा 2 लावले, एकदम मोठे बनवले मस्तपैकी छान. त्याच्यावर मस्तपैकी घी टाकलं आणि तिथून पुढं म्हटलं नाश्ता केला आणि पुढं निघालो. तर अशी हनुमान महाराजांची मूर्ती दिसली, मोठी, खूप मोठी उंच मूर्ती होती. आणि तिथून पुढं निघालो, असं एकदम छान वातावरण झालं. आभाळ आलेलं होतं आणि थोडासा पाऊस येण्यासारखं असं वातावरण झालं. मग तिथून पुढं निघालो. म्हटलं आज खूप लांब रनिंग काटायची आहे, नागपूरला जायचं आहे. तिथून नागपूर रोडला लागलो मी, हैदराबादच्या मागं. आणि बघून घ्या, पपई आणि मिरचीचं वावर आहे. एकदम आंध्र प्रदेशमध्ये एकदम छान शेती केली जाते. इकडं काही भाग असा आहे की तिकडं भात लावला नाही जात, पण काही ठिकाणी एकदम अशी काळपुटी जमीन आहे आपल्यासारखी. आणि तिथून पुढं निघालो, मक्का बाजरी असं वावर होतं मस्तपैकी. त्या वावरामध्ये मक्का बाजरी लावलेलं होतं. आणि तिथून